झी 24 तास एक पाऊल पुढे. एका व्यक्तीनं एका महापुरुषाबद्दल 10, 20, 30 नव्हे तर तब्बल 70 वर्ष म्हणजे 7 दशकं, जवळपास 5 ते 6 पिढ्या, फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत नव्हे तर जेथे जेथे भारतीय माणूस गेलेला आहे अशा परदेशातल्या अनेक देशांमध्ये व्याख्यान द्यावं, लोकांना संमोहित करावं, अशा प्रकारची गोष्ट जगाच्या इतिहासात कुठेही झाल्याचं माझ्या पाहण्यात नाही. आणि ती एकमेव व्यक्ती म्हणजे बाबासाहेब पुरंदरे. आज जो विषय आम्ही घेणार आहोत साहेबांशी बोलणार आहोत. माझ्यासोबत राजेंद्र धुमेही आहेत. बाबासाहेब, पुन्हा एकदा आपलं सर्वांतर्फे स्वागत. सर्वात पहिला प्रश्न आपण घेऊया की ज्या काळामध्ये शिवाजी राज्यांनी स्वराज्य निर्मितीचा खटाटोप हा सगळा उभा केला, त्या काळामध्ये मुळात आरमार स्वतःचं असावं अशी गरज नेमकी त्यांना का वाटली असेल? त्यावेळची भौगोलिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिस्थितीचं वर्णन आपण काय कराल? स्वराज्याला जो प्रारंभ झाला तो आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे 1645-46 या काळात सुरुवात झाली. खरं म्हणजे ती सुरुवात झालेली आहे 1642 मध्ये. म्हणजे महाराज त्यावेळेला 12 वर्षाचे आहेत. एक 12 वर्षाचा मुलगा स्वातंत्र्याची स्वप्न पाहतोय, हाच एक जगातला चमत्कार आहे. आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली ती 1646 साली. मग एक किल्ला घेतला, दुसरा घेतला, काही प्रदेश घेतला, अशी जाईल सुरुवात. 1600 पहिलं त्यांच्यावर जे आक्रमण आलं ते 1648 मध्ये, तारीख 8 ऑगस्ट 1648 या दिवशी त्यांच्यावरती एक विजापूरचा सरदार चाल करून आला. हे महाराजांच्या विरुद्ध आलेलं पहिलं आक्रमण. त्याचं नाव होतं फतेह खान. तो सिद्धी आहे, म्हणजे ॲबिसिनियन आहे. भारताचे कित्येक हापशीत आणले गेले. एक हापशी आपल्याला परिचयाचा आहे. पन्हाळगड घेतला आणि पन्हाळगडावर जो चालून आला होता सिद्धी, त्याचं नाव होतं सिद्धी जौहर. याचा जन्म हा ॲबिसिनियातल्या ॲडिस अबाबा ही राजधानी आहे ॲबिसिनियाची. त्याला हापसाणे म्हणतात, ॲबिसिनिया म्हणतात. त्या ॲडिस अबाबापासून सुमारे 15 ते 16 किलोमीटरवरती अहरार या नावाचे गाव आहे. त्या ठिकाणी जन्मलेला हा मनुष्य तो गुलाम म्हणून जसा तो पुढे आला, विजापूरकरांच्याकडे आला आणि स्वतःच्या कर्तृत्वानं आणि नशिबी म्हणावं लागेल तेव्हा तो मोठा झाला. आणि एक दिवस तो एक सरसेनापती या नात्यानं शिवाजी महाराजांच्या विरुद्ध लढायला आला. हे उदाहरण आहे आपल्या संख्या ओळखीचे म्हणून मी ते सांगितलं. इसवी सन 1316 मध्ये अलाउद्दीन खलजी दिल्लीत मरण पावला. तो पठाण आहे. या पठाणाने पहिलं आक्रमण केलं महाराष्ट्रावरती आणि तो पठाण आहे. आणि तो 1316 मध्ये तो मरण पावला. आणि पुढे हा संबंध प्रदेश दक्षिणेतला हा थोडा म्हणजे मोठ्या प्रमाणात पण थोडा असा सुलतानांच्या ताब्यात गेला आणि ते लोक राज्य करत आहेत तिथे. मोहम्मद गावान हा गुलाम होता, अत्यंत श्रेष्ठ राज्याचा मुत्सद्दी आणि राज्यकर्ता म्हणून ते इतिहासामध्ये गणला जातो. बाकी सगळं खरं आहे,
पण तो जो गुलाम होता आणि तो आमच्यावर राज्य करीत होता, या गोष्टीची खंत आपल्याला मला कधीच वाटली नाही. काय काय वाटत नाही, ते ते चालायचं, तसंच चालायचं, असंच असतं. त्याच्या पलीकडे आणि जात नाही. माझा मूळ मुद्दा आहे तो आपण विचारलेला प्रश्न की कोकणाकडे किंवा कोकण पट्टीकडे शिवाजी महाराजांना लक्ष ठेवा गेलं. याला आक्रमण ते आलं, त्याचा आपला विषय नाही म्हणून तो समजून सांगण्याची गरज नाही. पण जो आलेला होता फतेह खान, तो फतेह खान पुरंदर भाग म्हणजे पुणे जिल्ह्याचाच पुरंदर तालुका जो आहे या आग्नेय बाजूला येतो, तो त्या बाजूला तो पहिल्यांदा चाल करून आला आणि पुरंदर किल्ल्यावरती त्यांनी हल्लाही केला, तिथे लढाई झाल्या आणि त्याचा पूर्ण पराभव झाला. त्याला शिवाजी महाराजांचं सगळं म्हणून सैन्य किती होतं ते माहित नाही, पण अंदाज असा आहे की महाराजांचं सैन्य त्यावेळेला सुमारे 1000 होतं. आणि आज जो सिद्धी आलेला होता फतेह खान, याचं सैन्य किती होतं ते पण आपण माहित नाही. अंदाज असा आहे की निदान ते 2000 तरी असावं, जास्त आहे पण आपण धरून 2000 असावं. महाराजांच्या जीवनातल्या ज्या लढाया आहेत त्यामध्ये बहुसंख्य लढाया, मला तर 2च लढाया अशा सापडल्या आहेत की ज्या लढायामध्ये शिवाजी महाराजांचं सैन्य शत्रूपेक्षा जास्त आहे. बाकी सगळ्या लढायांच्यामध्ये शत्रूचं सैन्य जास्त, शिवाजी महाराजांचं सैन्य कमी. आणि बहुधा महाराजांचे काही पराभव आहेत पण बहुधा जय शिवाजी महाराजांचा. या फतेह खानचा पराभव झाल्यानंतर महाराजांच्यावर एक बंधन आलं आणि ते म्हणजे शहाजी राजांना, शिवाजी महाराजांच्या वडिलांना आदिलशाह बादशाहनं एक प्रकारे स्थानबद्ध केलं विजापुरामध्ये. म्हणजे विजापूर शहराच्या बाहेर जायचं नाही. कैद वगैरे नव्हती, ते कैद्यातून सोडलंच आहे. आधी केलं होतं कैद, नंतर सोडलं, पण विजापूर शहराच्या बाहेर जायचं नाही असं ते बंधन आलं. म्हणजे त्यात असा डाव होता विजापूर बादशाह, त्याचं नाव होतं मोहम्मद आदिल शाह, मोहम्मद बिन इब्राहिम आदिल शाह. तर त्याचा डाव होता की शहाजी राजांना जर आपण विजापुरातच एक प्रकारे स्थानबद्ध केलं तर शिवाजी राजा गडबड करणार नाही. पण महाराजांनी वेळ वाया घालवला नाही. त्याने फार घाणेरडी सवय आहे, विश्रांतीच घेत नाही तो. महाराज आग्रहून सुटले आणि सुटल्यानंतर 25व्या दिवशी तारीख 17 ऑगस्ट 1666 श्रावण मध्य द्वादशी शुक्रवार या दिवशी संध्याकाळच्या सुमाराला महाराज निसटले आग्र्याहून. आणि बरोबर 25व्या दिवशी ते राजगडला येऊन पोचले तारीख 12 सप्टेंबर 1666. आई सगळ्यांना भेटले आणि ते भेटल्यानंतर आजारी पडले आणि त्यात ते बरे झाले, उठले. दुखणं काही फार जोरदार नव्हतं पण ते एक्झर्शनचं ते थांबलं. आणि तर ते मनोहरगडला गेलेले आहेत की दक्षिणेच्या बाजूला लगेच पुढे दक्षिणचे लक्षात येत ना, पुढे गोवा खाली आहे, दक्षिणेला आहे. सावंतवाडीच्या दक्षिणेला गोवा आहे. बांदा, अरोदा, शिरोडा, तेरेखोल, पिंगोरी, वेंगुर्ला, कणकवली, फोंडा, साखळी, डिचोली, नार्वे ही सगळी गावं पण दक्षिणे येते. तो मला बाब जिंकायचा आहे, मला या पोर्चुगीजांना इथून उखडायचं आहे. पोर्चुगीजांच्या ताब्यात असलेला माझा भूभाग, माझा गोमांतक हा मला स्वतंत्र करायचा आहे, ही त्याच्या पाठीमागची भावना आहे. आणि तेवढ्याकरता ते याला मनोहरगडला गेले. कारण मनोहरगड हा महाराजांच्या ताब्यात होता, अर्थात म्हणून ते तिथे जाऊ शकले. तर काही जिंकायला म्हणून ते गेले, तर महाराजांच्या ताब्यातच होता तो. आणि मनोहरगड तिथं बसून ते पुढच्या योजना करायला लागली. संपूर्ण योजना इतकी मोठी आहे, इतकी सुरेख आहे की कादंबरीकारांनी थक्क होऊन जावं. मी आता फक्त इतकंच सांगतो विषयापुरतं की तिथून त्यांच्या योजना सुरू झाल्या आणि गोव्यावरती त्यांनी हल्ले केलेले आहेत. 1666 अखेर आणि 1667 प्रारंभ. महाराजांना त्यात पूर्णपणे यश आलं नाही पण थोडं यश आलं. झी 24 तास एक पाऊल पुढे.